कमीत कमी केदार शिंदेकडून तरी ही अपेक्षा नव्हती आणि हा चित्रपट इतका बेकार आहे कधीही चालणार नाही। मराठी फिल्म इंडस्ट्री मागे राहण्याचं कारण शोधण्यात आलं भविष्यामध्ये, त्याचं कारण असणार आहे हा चित्रपट। 18 मार्च 2025 रोजी झापूक झुपूक या पिक्चरचा टीजर रिलीज झाला, ज्याच्यामध्ये लीड रोल म्हणून सूरज चव्हाणनं काम केलेलं आहे आणि केदार शिंदे यांनी तो चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे। तो चित्रपट 25 एप्रिल रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये येणार आहे, तो बघायला विसरू नका। ह्यामध्ये बोलायचा मेन विषय म्हणजे या ठिकाणी पण येतो आडवा, पण म्हणजे त्या टीजरच्या खाली बऱ्याच जणांनी कमेंट केलेले आहेत की सगळ्यात फ्लॉप मूवी, सगळ्यात बेकार मूवी। मराठी फिल्म इंडस्ट्री मागे राहण्याचं कारण शोधण्यात आलं भविष्यामध्ये, त्याचं कारण असणार आहे हा चित्रपट आणि हा चित्रपट इतका बेकार आहे कधीही चालणार नाही। कमीत कमी केदार शिंदेकडून तरी ही अपेक्षा नव्हती, अशा प्रकारच्या कमेंट त्या टीजरच्या खाली बऱ्याच प्रेक्षकांनी केलेल्या आहेत। मला याच्यावरती म्हणायचं आहे, भाऊ तुम्हाला कोणाचं चांगलं जर बघा वाटत नसेल तर वाईट बोलून त्याला खराब करून टाकू नका, दुसरं चांगलं करतोय तर चांगलं बघण्याचा प्रयत्न करा। खूप गरिबीतून वर गेलेला मुलगा आहे, आपण त्याला सपोर्ट करणं अत्यंत गरजेचं आहे। किती गरिबीतून वर गेलाय तो त्यानं पूर्ण बिग बॉस मध्ये असताना आपल्याला सांगितलं आहे। मराठी बिग बॉस मध्ये असताना मराठी माणसांनी, महाराष्ट्रातल्या माणसांनी त्याला खूप सपोर्ट केला, तितक्या वर पोहोचवलं आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारे आता तो कोणत्या चित्रपटामध्ये त्याची भूमिका साकार करताना आपल्याला दिसत आहे। तो चित्रपट जो आहे त्या चित्रपटामध्ये आपल्याला त्याने जुने दिवस काढले आपल्याला बघायला मिळणार आहेत। कशा प्रकारे त्याने इंस्टाग्रामवरती रील्स तयार करून कशा प्रकारे तो फेमस झाला, किती स्ट्रगल करावं लागलं, त्या गरिबीतून कसा वर आला, मायबाप नसताना बहिणीसोबत राहून कशा प्रकारे त्यानं ते सगळं जीवन त्या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। चित्रपट अतिशय उत्कृष्ट प्रकारे आहे। सूरज चव्हाण म्हणजे आपला गुलीगत, त्याची एक वेगळी भूमिका आपल्याला चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे। केदार शिंदे सरांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे ते दिग्दर्शन वगैरे केलेलं आहे। हा चित्रपट येत्या 25 एप्रिलला जवळच्या चित्रपटगृहात येणार आहे, मी पण बघणार आहे, तुम्ही पण नक्की बघा। मराठी चित्रपट सृष्टीचे चांगले दिवस येणं अवघड आहे आणि झापूक झुपूक चित्रपट फ्लॉप जाणार आहे 100%। हे असं जे प्रेक्षक म्हणत आहेत त्यांना मला एवढं सांगायचं आहे की आपल्या गरिबीतून वर आलेला पोरगा आहे, त्याला सपोर्ट करणं आपण अत्यंत गरजेचं आहे। रील्सच्या माध्यमातून तो इतका फेमस झालेला आहे आणि त्या क्षेत्रापर्यंत जाऊन त्यानं अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। त्यानं जी भूमिका साकार केलेली आहे, त्याच्या जीवनावरती जो चित्रपट बनलेला आहे तो सगळ्यांना आवडणार आहे, मी गॅरंटी देतो। आणि ज्या लोकांनी कधीही जीवनामध्ये थिएटरचा तोंड पाहिलं नाही ते पण लोक थिएटरमध्ये जाऊन त्याचा पिक्चर पाहणार आहेत आणि 100% आपल्या सूरज चव्हाणचा चित्रपट व्हायरल होणार आहे। बघायला विसरू नका, गुलीगर बुकीट टेंगुळ।